जय महाराष्ट्र. 97 आहे तुमची. मंत्री महोदय तुम्ही उत्तर देणार आहे 97ला. आपण त्याच्या आधी काय आता बरं बसा खोडके, काय औचित्य तसं औचित्याचं तुम्ही काल द्यायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. अत्यंत गंभीर घटना घडलेली आहे काल. एक मिनिट. काल सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक जी झाली त्या निवडणुकीमध्ये या सभागृहात उपस्थित असलेले माननीय मंत्री महोदय शंभूराजे देसाई, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे मंत्री महोदय सन्माननीय मकरंद पाटील, राज्यसभा सदस्य नितीन पाटील व या सभागृहाचे सदस्य असलेले शशिकांत शिंदे साहेब, या सर्वांना पोलिसांनी धक्काबुक्की केलेली आहे. नुसती धक्काबुक्कीच केली नाही तर या मंत्री महोदयांच्या हाताला मार सुद्धा लागलेला आहे. अशा पद्धतीनं सभागृहामध्ये येऊन पोलिसांनी दादागिरी करून आणि पालकमंत्री असलेल्या सदस्यावर जर हात टाकत असले तर या राज्यामध्ये लोकशाही शिल्लक आहे का? आज जर पालकमंत्र्यांच्या अंगावरती जर हात टाकायला लागले आणि अशी जबरदस्ती करायला लागले तर ज्या निजामशाहीमध्ये आम्ही मराठवाडा राहत होतो तशा पद्धतीचं राज्य आपली सातारा छत्रपतींची राजधानी असलेल्या साताऱ्यामध्ये आलं की काय, अशा पद्धतीनं वाटायला लागलेलं आहे. हा जो तुषार दोशी नावाचा कोणी SP आहे यानं याच्या अगोदर सुद्धा अंतरवाली सराटीमध्ये अशा पद्धतीचाच लाठी हल्ला केला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथं महिलांना सगळ्यांना मारहाण केली होती आणि त्याच्या या वर्तणुकीमुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष पेटलेला होता. माझी सभापती महोदय आपल्याला विनंती आहे की या तुषार दोशी जो SP आहे हा माणूस अत्यंत जातीवादी माणूस आहे आणि पक्षपातीपणा करणारा माणूस आहे. हा तुषार दोशी आजच्या आज याला सस्पेंड केलं पाहिजे ही माझी या सभागृहामध्ये मागणी आहे. मंत्री महोदय आपण सभागृहामध्ये आहात, नेमकं आपल्याबरोबर काय घडलं? प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बघितलं की आपल्या हाताला इजा झालेली आहे, मोठ्या प्रमाणात इथं धक्काबुक्की झालेली आहे. अशा पद्धतीनं जर एका ज्येष्ठ मंत्र्यांच्या बरोबर असा प्रकार जर होत असेल तर हा प्रकार अतिशय गंभीर आहे. हे तुषार दोशी आजच्या आज सस्पेंड झाले पाहिजे. आता ही काही आपली लक्षवेधी नाही आहे, पण आता फार गंभीर गोष्ट बोला. सभापती महोदय, मी आपलं अत्यंत गंभीर आणि निंदनीय बाबीकडे लक्ष वेधतोय. आपलं अधिवेशन चालू आहे सभापती महोदय. आपल्याला आता आहे की राज्यातल्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये काही ठिकाणी काठावर, काही ठिकाणी 1-2 अशा अटीतटीच्या निवडणुका सुद्धा संपन्न झाल्या. शॉर्ट मध्ये घ्या बरं, अगदी शॉर्ट मध्ये सभापती कारण तो महोदय. सगळा प्रसंग मी पण याचं स्वतः पाहिलेला आहे आपण आणि माहिती पण घेतलेली आहे, कारण गांभीर्य बातम्यात येत होतं. जाणता. म्हणजे सभापती महोदय, आदल्या रात्री ते संबंधित जिल्हा परिषद सदस्यावर गुन्हा काय दाखल होतो. आपण न्यायालय सुद्धा जर कुणी अटकेत असलं तर त्याला सुद्धा मतदानाला परवानगी देतं सभापती महोदय. असं असताना सुद्धा घटनेची पायमल्ली करून रात्री गुन्हा दाखल झाला म्हणून ते सदस्य मतदानाला निघालेले होते, मतदानाला पोहोचले मध्ये 6 वाजता, सायंकाळी 6 वाजता गुन्हा नोंद होतोय आणि सभापती महोदय ते मतदानाला निघाले का त्या संरक्षण भिंतीच्या आत त्यांनी गेटमध्ये प्रवेश केलेला असताना 12 पोलीस अडवतात काय, त्यांना अटक काय करतायत, घेऊन परत काय जात आहेत. आणि मंत्री महोदय तिथं आल्यानंतर शंभूराजे देसाई साहेब होते, मकरंदजी पाटील साहेब होते, जिल्हा परिषदचे सदस्य बाकी पदाधिकारी होते, त्यानंतर खासदार साहेब पाटील साहेब त्या ठिकाणी होते. हे सगळी मंडळी राजकीय असताना त्या ठिकाणी शशिकांत शिंदे साहेब सुद्धा होते. या सगळ्यांनी सभापती महोदय त्यांना थांबवलं किंवा तुम्ही असं करणं चुकीचं आहे. तरी ह्या मंत्री महोदयाला 12 पोलिसांनी घेराव घातला. सभापती महोदय, ही कुठली सभापती महोदय? सभापती महोदय, काय चाललंय या राज्यामध्ये सभापती महोदय? म्हणून आमची मागणी तातडीने सभागृह थांबून सभापती महोदय माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं पाहिजे आणि अत्यंत गंभीर घटना या राज्यामध्ये कायदा पायमल्ली तोडवण्याची जे अधिकारी. मला मुद्दा लक्षात आलेला आहे, खाली बसा. बहिर्गमन कशाला करताय? ऐका मी काय बोलते ते आधी. ऐका पूर्ण. हे कुठलं झाले तुमची पद्धत? बोला. सन्माननीय सभापती महोदया, मी आपला आभारी आहे की मला आपण तरी माझं ऐकून घेतलं, घ्यायची संधी दिली. हे आपण म्हटलं की तुम्ही सभागृहात आहे बोला. सन्मान्य सदस्य हेमंत पाटील साहेबांनी, सन्मान्य सदस्य विक्रम काळे सरांनी
जी घटना कथन केली, मला थोडासा आपला वेळ हवाय, कारण मला काय वाटतंय की आपला तुम्ही मला सारांशाने मुद्दा सांगा. सारांशानेच सांगतो. आपल्या दुपारच्या चर्चेत असतं तर अजून सविस्तर चर्चा झाली असती. मी आपल्याला एकच म्हणेन की थोडासा वेळ द्या सन्मान्य सभापती महोदय. मी 40 वर्ष राजकीय जीवनात आहे. वयाच्या 20व्या वर्षी मी राजकारणात आलो. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी एका साखर कारखान्याचा चेअरमन झालो. 40 वर्षात असा अनुभव मला राजकारणामध्ये आमच्या जिल्ह्यात, राज्यात कधी आला नव्हता. एवढा वाईट, दुर्दैवी अशा पद्धतीचा अनुभव मी भोगलाय. सन्मान्य सभापती महोदया, निवडणुका होतात, बहुमत, अल्पमत आपण सगळे बघतो. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या आमचा प्रीपोल अलायन्स महायुतीमधल्या 2 पक्षांचा झाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना. आणि प्रीपोल अलायन्समध्ये आम्ही 65 जागेंच्या सभागृहामध्ये 37 जागा जिंकल्या. आणि राईट फ्रॉम दी डे ऑफ इलेक्शन, म्हणजे निकाल डिक्लेअर झालेल्या दिवशी आम्ही सांगितलं आम्ही एक आहोत, जो निर्णय घ्यायचा आहे तो आमचा प्रीपोल अलायन्स घेईल. मी तेवढा इन्सिडेंट सांगतो आता काय झाला ते, ज्याचा उल्लेख सन्मान्य सदस्य विक्रम काळे सरांनी केला. आम्ही 33 सदस्य मतदानाला चाललो. आमची बैठक एकत्र झाली, ठरलं उमेदवार अध्यक्षपदाचा कोण, उपाध्यक्षपदाचा कोण, आणि आम्ही त्या ठिकाणी निघालो. सन्मान्य अध्यक्ष महोदय, हे 2 सदस्य ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, संदीप मांडवे आणि अनिल देसाई, हे आमच्याबरोबर बैठकीला होते. ज्यांचं अपहरण झालं म्हणून सांगितलं ते बापसाहेब शिंदे, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, आमच्याबरोबर होते. तिथं सुद्धा आमच्या बैठकीच्या ठिकाणी सन्मान्य सभापती महोदया 50 साध्या वेशातले पोलीस खाली होते. तुम्हाला अटकच करायची होती ना, आमच्या 2 सदस्यांना गुन्हा दाखल केलाय म्हणून. तिथं का नाही केली? का? 2000 शिवसैनिक तिथं होते खाली. तिथं नाही धाडस झालं पोलिसांचं आमच्या सदस्यांना हात लावायचं. मी, मान्य मकरंद पाटील, मान्य शशिकांत शिंदे आणि मान्य नितीन काका, आम्ही ह्या सदस्यांना घेऊन आम्हाला आपलाच चाललाय सगळा किस्सा. मंत्री महोदय, मला याच्यावर मला एक पाहिजे. हो सभापती महाराज, माझे हात जोडून विनंती आहे. म्हणजे आता या सभागृहात सुद्धा आम्ही सुरक्षित आहात का नाही असं वाटायची वेळ आली. सभापती महोदय, आम्ही चाललो 4थ्या मजल्यावर. सभापती महोदय, 10 फुटाचं अंतर होतं. ते मेटल डिटेक्टर लावला होता जिथनं सदस्य आत जातात सभागृहात, त्या मतदानाच्या ठिकाणी. ते मांडवे म्हणतायत, अरे पालकमंत्री आहेत, मला जाऊ दे मताला. सभापती महोदया, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय. ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवडली माझी. अंग, सभापती महोदय, माझा अजून ठणकते. 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मला त्या सदस्य सकट फटफटत नेलं. ह्यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरनं त्याला खाली पाडलं. ह्यानाही ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं बाजूला. सभापती महोदय, काय 100 पोलीस साध्या वेशातले 4थ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, 4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले. एवढा माजुरीपणा केला. त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही. माझ्या शर्टावर रक्त, जे सदस्य माझ्याबरोबर होते संदीप मांडवे, त्यांच्या शर्टावर रक्त. माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यावर त्यानं रुमाल काढून मला दिला. मी दाबून धरलं थोडा वेळ. तोपर्यंत आमच्या दोन्ही सदस्याला पोलीस पळवत घेऊन गेले. सभागृहातून नेलं का तुमच्या? सभागृहाच्या अलीकडे त्या बॅरिक जे मेटल डिटेक्टर असते आत जायला लावलेलं, ते 5 फुटावर होतं. सभापती महोदय, मला एकच म्हणायचे सभापती महोदय, ह्या पोलिसांचं, आमची पार्टी मिटिंग होती तिथं 2000 आमचे कार्यकर्ते होते, तिथं धाडस झालं नाही. 4थ्या माळ्यावर भाजपचे सगळे कार्यकर्ते होते. भाजपचे 50 कार्यकर्ते तिथं, आमचा एक बी कार्यकर्ता सोडला नाही. आम्ही 4घच, हे मान्य मकरंद पाटील साहेब, मी, शशिकांत शिंदे आणि खासदार नितीन काका, आम्ही 4घच होतो. मला आजही रेकॉर्डवर आणायचंय. तुम्ही 100 पोलीस होताना 10 कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे वर येऊ द्यायला पाहिजे होते. कसं तुम्ही घेऊन जाता ते बघितलं असतं आम्ही. थांबायचं नाही, ते बरोबर नाही. सभापती महोदय, न्याय द्या आम्हाला, न्याय.
आम्ही मला कोणाकडे याच्यात न्याय मागायचा? असं इथं दिसतंय. आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार. मी त्यामुळे आपल्याला- माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदया, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय. त्यामुळे आपण, माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं. आज त्याची निवृत्त ठीक आहे. हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्याबरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करा, एवढीच हात जोडून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे. अतिशय गंभीर प्रकार आहे. परंतु नाही, एक मिनिट, मला माझा निर्णय यासाठी सांगायचा आहे आधी की ही जी घटना घडली त्याची माहिती वृत्तपत्रातून आली, तेवढ्यावरतीच मी थांबले नाही आहे. तर आपलंही म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे. हेमंत पाटलांनी सांगितलं, तुम्ही स्वतः प्रत्यक्षदर्शीच नव्हे तर तुम्ही स्वतः साक्षीदार आहात. आणि माननीय उदय सामंत मंत्री महोदय दुसरे हजर आहेत, गणेश नाईक इथे उपस्थित आहेत. तर तुम्हाला याच्यावरती काही शासनाच्या वतीने निवेदन करायचं आहे का असं मी विचारते. पण निवेदन करायचं नसेल तर या ठिकाणी असणारी पदावरची व्यक्ती, म्हणजे मी उपसभापती आहे, तर मी आज आत्ताच्या आत्ता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना, देवकर आणि तुम्ही जे म्हणतात, हे पहा, या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे. हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे. एक. दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाही आहेत. आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा. तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे. आता याच्यानंतर बोला पुढे काय असेल तर. चला, त्यांना बोलू द्या, साहेबांना बोलू दे. सन्माननीय नाईक साहेब तुम्ही बोला ना. सन्माननीय नाही, ते झालं की ते बोलतील. नाही, मी सर्व मंत्र्यांना हा, पण ते उभं राहून सांगायचं असतं नाईक साहेब. हो. काय काय घडलं ह्याचं विवेचन सन्माननीय सर्व सदस्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण निर्देश दिलेले आहेत, त्यामध्ये बाब असे की ज्या आजवरच्या सभागृहाच्या प्रथा परंपरेप्रमाणे ज्या निर्देशाचं जे काय होईल त्या पद्धतीने व्हावं असं माझं म्हणणं आहे. आता फक्त मी सदस्यांना बोलायला देणार आहे, पण माझी तुम्हाला विनंती आहे की मी जो एकदा निर्णय जाहीर केला आहे त्याला परत काहीतरी फाटे फुटतील असं तुमच्याकडून भाष्य होता कामा नये. त्यातली तपशील असेल, माहिती असेल, बोला. नाही, ती माहिती जरूर सांगा, रेकॉर्डवर घ्या सगळी माहिती. परंतु आता एकदा मी निर्देश दिलेले आहेत, निर्णय दिलेला आहे. सामंत साहेबांनी ते निर्देश स्वीकारलेत असं सांगितलंय का? सन्माननीय उपसभापती मोदयांनी जो निर्देश दिलेला आहे त्याचं तंतोतंत पालन शासन करेल. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.